नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. तुमच्या खात्यात 3,000 रुपये कधी जमा होणार? आणि धक्कादायक म्हणजे कोणत्या महिलांचा लाभ आता कायमचा बंद होणार? हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. 3,000 रुपये खात्यात कधी येणार? सर्वात आधी पाहूया 3,000 रुपये कधी मिळणार. सरकारने दिलेल्या ताज्या माहितीनुसार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित हप्ते जमा करण्याची प्रक्रिया आता वेग घेते. ज्या महिलांना तांत्रिक कारणांमुळे मागील महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता, त्यांना यावेळेस 2 महिन्यांचे एकत्रित म्हणजेच 3,000 रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे. एप्रिल महिन्यात तुमच्या बँक खात्यात थेट जमा केले जाणार आहेत. प्रशासकीय सूत्रांनुसार 10 ते 15 तारखेच्या दरम्यान पात्र महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे तुमचे बँक खाते आधारशी लिंक असल्याची खात्री नक्की करून घ्या. या व्हिडिओ लाईक कार्याला विसरू नका. 2. कोणाचा लाभ कायमचा बंद होणार? आता वळूया या बातमीच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. काही महिलांचा लाभ कायमचा बंद का होणार? राज्य सरकारने लाभार्थ्यांच्या यादीची पुन्हा एकदा कडक पडताळणी व्हेरिफिकेशन सुरू केली आहे. खालीलपैकी काही त्रुटी आढळल्यास तुमची नावे यादीतून कायमची कमी केली जातात. 1. चुकीची माहिती. ज्यांनी अर्ज भरताना उत्पन्नाचे दाखले किंवा वयाचा पुरावा चुकीचा दिलाय. 2. सरकारी नोकरी किंवा आयकर. कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत असेल किंवा आयकर भरत असेल तर अशा महिलांचे अर्ज बाद केले जातात. 3. एकापेक्षा जास्त अर्ज. जर एकाच महिलेने वेगवेगळ्या ओळखपत्रांवरून 2 वेळा अर्ज भरले असतील तर त्यांचे सर्व लाभ रोखले जाणार आहेत. 3. आता तुम्हाला काय करावे लागेल? भगिनींनो, तुमचा लाभ सुरू ठेवायचा असेल तर 2 गोष्टी तातडीने करा. पहिली गोष्ट म्हणजे नारी शक्ती दूत ॲप किंवा पोर्टलवर जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती, ॲप्लिकेशन स्टेटस तपासा. जर अर्जात काही चूक दुरुस्तीसाठी रिव्हर्ट आली असेल तर ती त्वरित पूर्ण करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे बँक खाते ॲक्टिव्ह ठेवा आणि ई-KYC पूर्ण असल्याची खात्री करा. सरकारी योजनांच्या अशाच खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.